नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आशा वर्कर रिटायरमेंट, आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्ती वय 65 करा, अन्यथा दरमहा 5,000 पेन्शन द्या, सरकारला हा थेट इशारा। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्तीचे वय कशा पद्धतीने 65 करण्यासाठी सरकारला हा थेट इशारा देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आशा वर्कर रिटायरमेंट अपडेट। आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्ती वय 65 करा, अन्यथा दरमहा 5,000 पेन्शन द्या, सरकारला थेट इशारा। पहा, एकूणच आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 करा किंवा दरमहा 5,000 रुपये पेन्शन द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे। यावर सरकारने निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असाही इशारा संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिला आहे। बघा, शंकर पुजारी नेमकं काय म्हणाले। राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM या अंतर्गत 2005 पासून कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत। आशा व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्ती वय हे 65 वर्ष करा, अशा मागणीचे पत्र सरकार व सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहे। हा निर्णय त्वरित न घेतल्यास दरमहा 5,000 रुपये पेन्शन व ग्रॅच्युइटी देणे हे शासनावरती या ठिकाणी बंधनकारक ठरेल। बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षांपर्यंत सेवा देतात। मग आरोग्य क्षेत्रात प्रत्यक्ष जनतेच्या जीवाशी निगडीत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना 60 वर्षांनंतर कामापासून वंचित ठेवणे हा दुहेरी निकष व सामाजिक अन्याय असल्याचे अध्यक्ष पुजारी यांनी सांगितले। अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आशा स्वयंसेविकाकडून मोबदल्याशिवाय कामाची सक्ती केली जात आहे। ऑनलाईन सर्वेक्षण, डेटा एंट्री, ॲप आधारित कामे बळजबरीने करून घेतली जातात। काम न केल्यास सेवेतून काढून टाकण्याच्या धमक्या, मानसिक छळ व अपमानास्पद वागणूक मिळते। तरीही शासनाने आजपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे। बघा, आशा स्वयंसेविकांना वर्षानुवर्ष वेतन चिठ्ठ्या न देणे, शहरी भागात अत्यल्प आशा व गटप्रवर्तक नेमणुका करून हजारो लोकसंख्येचा भार टाकणे, ऑनलाईन कामासाठी आवश्यक अँड्रॉइड मोबाईल व डेटा पॅक न देणे, प्रसूती रजा, किमान वेतन, जननी सुरक्षा योजनेचा मोबदला रोखून धरणे हे सर्व प्रकार कामगार कायदे, महिलांच्या हक्कांचे कायदे व मानवी हक्कांचे उल्लंघन आहे। जर शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशाराही अध्यक्ष पुजारी यांनी दिलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी आशा वर्कर रिटायरमेंट अपडेट आहे, म्हणजेच आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्तीचे वय 65 करा, अन्यथा दरमहा 5,000 रुपये पेन्शन द्या, असा सरकारला थेट इशारा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।